ओम मालतीदेवी यांचा परिचय. भारताची या विश्वाला एक विशेष देणगी आहे, ती म्हणजे त्याची अनंत संत परंपरा. आपले जीवन एका विशिष्ट पद्धतीने जगत असताना एक महान उद्दिष्ट प्राप्त करून मानवजातीसाठी ते एक आदर्श ठेवतात. याचप्रमाणे दिनांक 20 सप्टेंबर 1923 रोजी दक्षिण महाराष्ट्रातील मिरज या गावी आपल्या जीवनातून मानव जन्माचा हेतू आणि मूल्ये यांचे जाज्वल्य उदाहरण ठेवणाऱ्या एका स्त्री संतांचा जन्म झाला. त्याच परमराध्या प.पू. ओम मालतीदेवी होत. आपल्या लहानपणातच आपले आई वडील आणि अन्य वडीलधाऱ्यांचे मृत्यू आणि लहान वयातच पडलेली प्रापंचिक जबाबदारी यामुळे त्यांच्या मनावर ईश्वराशिवाय आपले कोणीही नाही या जाणिवेचा दृढ प्रभाव पडला. सन 1956 त्यांना प्रथमच भारतातील उत्तराखंड देवभूमीचे विख्यात तीर्थक्षेत्र हरिद्वार, ऋषिकेश येथे गंगा स्नान करण्याची संधी मिळाली. याच शुभयात्रेदरम्यान त्यांना जगद्गुरू स्वामी शिवानंदजी यांचे दर्शन मिळाले आणि त्यांच्या एका अलौकिक प्रवासात सुरुवात झाली. स्वामीजींनी त्यांना स्वतः लिहिलेले शिवानंद योगत्रयी हे पुस्तक दिले आणि सांगितले, बेटी इसे पढ़ना जरूर, जरूर पढ़ना, हाँ जरूर पढ़ना. प.पू. आई आपल्या घरी आल्या आणि रोज ध्यानाला बसू लागल्या. त्यावेळी त्या आपल्या परिवारासह दिल्लीत राहत होत्या. घरीच त्यांना ध्यानात गुरुदेवांचे दर्शन आणि मार्गदर्शन होऊ लागले. वर्षातून एखाद वेळेसच त्यांना शिवानंद आश्रम ऋषिकेश येथे जावयास मिळत होते. परंतु 6 वर्षांनी सन 1962 मधील एका घटनेतून त्यांची आध्यात्मिक प्रगती दिसून येते. परमपूज्य आई गुरुदेवांकडून अनुग्रह घेण्याच्या उद्देशाने ऋषिकेशला आश्रमात गेल्या होत्या. स्वामीजींच्या चरणी नतमस्तक झाल्या क्षणीच त्यांचे गंभीर ध्यान लागले. गुरुदेव म्हणाले, यह अब यहाँ क्यों आई है? इसने तो निर्विकल्प अवस्था प्राप्त की है. ध्यानातून उठल्यावर परमपूज्य आईंनी आपली इच्छा व्यक्त केली. त्यावेळी त्यांनी विचारले, क्या तुम्हें अनुग्रह अभी तक नहीं मिला? ध्यान में मिला है ना? फिर से क्या चाहिए? यावर आईंनी सांगितले की भौतिक जगत की दृष्टि से यह मेरे लिए सिद्ध करना कि मैं आपकी शिष्या हूँ, इसीलिए मुझे इसकी आवश्यकता है. आणि दुसऱ्या दिवशी अक्षय तृतीयाच्या शुभदिनी 5 मे 1962 परम कृपाळू गुरुदेवांनी त्यांना आपल्या दिव्य अस्तित्वाने अंतर्बाह्य भरून टाकले. ज्याप्रमाणे फूल उमलल्यावर भ्रमराला आमंत्रण द्यावे लागत नाही, तद्वत तेव्हापासूनच दूरदूरच्या ठिकाणाहून अनेक साधक आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आईंकडे येऊ लागले. हे असे 1984 पर्यंत चालले होते. परंतु एके दिवशी त्यांच्या वरिष्ठ गुरुबंधूंनी त्यांच्याकडून स्वामी शिवानंदांच्या समाधी मंदिरात वचन घेतले की आता विधिवत गुरुपद स्वीकारून लोकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी त्या कार्यरत राहतील. साधकांच्या संख्येला जेव्हा घराच्या 4 भिंती अपुऱ्या पडू लागल्या, तेव्हा सर्व साधकांची परमपूज्य आईकडून एक आध्यात्मिक वस्तूच्या निर्मितीची परवानगी घेतली. परम आराध्या परमपूज्य आईंनी या वास्तूचे, या जागेचे नामकरण केले तपोवन. 1994 मध्ये आपल्या सफल गृहस्थ धर्मातून पूर्णतः निवृत्त होऊन आपला प्रत्येक क्षण सत्साधकांच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी समर्पित करण्यासाठी परमपूज्य आई तपोवनात राहायला आल्या
हे स्थान वैश्विक आध्यात्मिक परिवाराच्या निर्मितीसाठी कार्यरत आहे. हा असा एक परिवार आहे की जेथे कोणत्याही तऱ्हेच्या धर्म, पंथ, जाती, वर्ण किंवा आर्थिक भेदभाव नाही. शास्त्रात असे म्हटले आहे की उदारचरितानां वसुधैव कुटुंबकम. ओम मालती तपोवन या वैश्विक गृहाचे हेच उद्दिष्ट आहे. ज्याप्रमाणे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की हे विश्वची माझे घर. हे संपूर्ण विश्व माझे घर आहे, अर्थात सर्वजणच माझे आत्मीयजन आहेत. परमपूज्य आईंना ध्यानावस्थेत अंतःकरणात एक दिव्यवाणी उदित झाली. ओम विश्वं शांतिमस्तु. संपूर्ण विश्वात शांती नांदावी, समस्त जीवांच्यात सद्भाव राहावी, मानवजातीची आध्यात्मिक उन्नती व्हावी, हाच परमपूज्य आईंनी स्थापन केलेल्या आध्यात्मिक संस्थेचा मुख्य उद्देश आहे. हरिओम.